नमस्कार. संक्रांत आली म्हणजे आपल्याला तिळगुळाच्या लाडूची आठवण येते. तर आज आपण याच लाडवांची रेसिपी करणार आहोत. यासाठी मी इथे 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपल्याला 2 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ आपल्याला चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही, तर तो साधाच गूळ घ्यायचा आहे. सर्वात आधी आपण गूळ हा बारीक चिरून घेणार आहोत. चिरलेला गूळ आपल्याला 2 वाटी मोजून घ्यायचा आहे. यानंतर कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे आपल्याला अतिशय खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे मीडियम टू स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे आहे, म्हणजे ते चांगले खरपूस असे भाजले जातात. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपण याच कढईमध्ये तीळ देखील भाजून घेऊयात. कढई ही गरम असल्याने तीळ भाजायला अजिबातच वेळ लागत नाही. अगदी मिनिटभरातच तीळ अशी ही चटचट करायला लागते. तिळाचा असा चटचट आवाज आला की तीळ छानपैकी हलवून घ्यायचे आणि तीळ आपली ही भाजून तयार होते. लाडू करण्यासाठी मी इथे गावठी तीळ वापरलेली आहे. तुमच्याकडे सफेद तीळ जरी असले तरी देखील चालेल, पण गावठी तिळाची टेस्ट जरा फारच छान लागते. तीळ देखील ही भाजून तयार झालेली आहे. एका बाजूला शेंगदाणे देखील गार झालेले आहे. त्याचे आता साल काढून घ्यायचे. शेंगदाण्याचे साल देखील काढून झालेले आहे. सगळेच साल नाही निघाले तरी देखील चालते. आता मिक्सरमध्ये शेंगदाणे जरा जाडसरच वाटून घेऊयात. पहा, इतपत जाडसर आपल्याला शेंगदाणे हे वाटून घ्यायचे आहे. फार जाड पण नाही आणि फार बारीक देखील नाही. याचप्रमाणे तीळ देखील आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. लाडू करताना शेंगदाणे आणि तिळाचे प्रमाण मी समप्रमाण घेतलेले आहे. तुम्ही तीळ जास्त शेंगदाणे कमी किंवा शेंगदाणे जास्त तीळ कमी किंवा सगळेच लाडू हे तिळाचे केले तरी देखील चालेल. तीळ देखील बारीक करून घेते. यापैकी मी अगदी थोडीशीच तीळ ही बाजूला काढून ठेवलेली आहे. तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही बारीक करून झालेले आहेत. आता आपण ते एकत्र करून घेऊयात. आता कढईमध्ये आपण चिरलेला गूळ शिजवून घेत आहोत. 2 वाटी गुळापैकी अगदी थोडासाच गूळ मी बाजूला ठेवलेला आहे. जर तीळ आणि शेंगदाण्याचे प्रमाण हे 2 वाटी असेल तर गूळ देखील आपल्याला 2 वाटी घ्यायचा आहे. अगदी थोडाफार जास्त घेतला तरी देखील चालेल, म्हणजे आपल्याला लाडू हे छान वळता येतात. गुळाचा आपल्याला अजिबातच पाक करायचा नाही. तो संपूर्ण विरघळेल इतपतच आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मी 1 छोटा चम्मच तूप टाकून घेतले. गूळ अगदी मंद आचेवर विरघळवून घ्यायचा आहे. गॅस अजिबातच जोरात करायचा नाही. नाहीतर गूळ लगेच जळेल, कारण गुळात आपण पाणी वगैरे टाकलेले नाही. पहा, गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. विरघळलेला गूळ छान असा हलवून घ्यायचा, म्हणजे कुठेच गुळाचा खडा शिल्लक राहणार नाही. असा गूळ आपण कुकरमध्ये 1 शिट्टी लावून देखील गरम करू शकतो. पण असा गरम केल्याने गुळाला छान खमंग असा सुवास घरामध्ये दरवळतो. विरघळलेल्या गुळामध्ये आता आपण बारीक केलेले तीळ आणि शेंगदाणे टाकत आहोत. तीळ आणि शेंगदाण्याचे मिश्रण हे गुळामध्ये मिक्स करून घेते आणि लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. मिश्रण हे थोडेसे गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे लाडू केल्याने लाडू हे पटापट वळले जातात. हाताला तूप लावून आपण आता लाडू वळून घेणार आहोत, म्हणजे मिश्रण हाताला अजिबातच चिटकत नाही आणि लाडू देखील पटापट वळले जातात. मिश्रण हे थोडे गरम आहे, पण हाताला चटके बसत नाही. असे दोन्ही हातामध्ये घेऊन आपण लाडू पटापट वळवू शकतो. लाडू करण्याची प्रोसेस हे थोडी फास्ट करावी लागते. जर मिश्रण थोडेसे थंड झाले की ते कोरडे होते. ते परत थोडेसे गरम करून घ्यावे, म्हणजे किंवा तवा गरम करायला ठेवावा आणि त्यावर कढई ठेवून लाडू होतपर्यंत मंद आचेवर तसंच चालू राहू द्यावे, म्हणजे मिश्रण हे थोडेसे गरमच राहते. मिश्रण गरम आहे तोपर्यंत मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळवून घेते. सगळ्या मिश्रणाचे लाडू तयार करून झालेले आहेत. आता याच कढईमध्ये बाजूला ठेवलेला थोडासा गूळ घेतलेला आहे.
तो पुन्हा गरम करून घेते. यामध्ये देखील एक छोटा चम्मच साजूक तूप टाकून घेतलेले आहे. गुळाचे प्रमाण हे अतिशय कमी आहे, म्हणून तो जळू नये म्हणून अगदी अर्धा टीस्पून त्यामध्ये पाणी टाकून घेतले. आता यात बाजूला ठेवलेले भाजलेले तीळ हे टाकून घ्यायचे आहे. हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि यामध्ये आपण तयार केलेले लाडू टाकून घेत आहोत. पहा, लाडू देखील आपले पटकन तयार असे झालेले आहेत आणि यावर आता तीळ आणि गुळाचे मस्त असे कोटिंग लागत आहे. म्हणजे हे लाडू जसे आपण सिल्वर पेपरमध्ये किंवा गोल्डन पेपरमध्ये रॅप केलेले चॉकलेट आणतो, अगदी महागाचे, अगदी तसेच टेक्स्चर ह्या लाडवांचे तयार होते. अगदी चॉकलेटसारखे हे लाडू दिसतात आणि जसे दिसतात तसे खायला देखील अतिशय खुसखुशीत असे हे लाडू लागतात. लाडू कढईत टाकल्यानंतर लगेचच आपण गॅस हा बंद केलेला आहे. अगदी मिनिटभर हे लाडू हलवून घ्यायचे आहे आणि आपले लाडू हे तयार झालेत. अतिशय खुसखुशीत आणि चॉकलेटसारखे दिसणारे असे हे लाडू तुम्ही करून पहा. अतिशय छान अशी रेसिपी आहे. फक्त तीळ आणि गुळाने असे चमकणारे लाडू कधीकधी लहान मुलांना आवडत नाही, पण हे लाडू पाहिल्यानंतर ते अगदी चॉकलेटसारखे दिसतात, त्यामुळे ते लहान मुलांना हवेसे वाटतील. पहा, किती छान असं टेक्स्चर दिसत आहे. अशा ह्या लाडूची रेसिपी आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.